श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। तर उद्या वार आहे शनिवार आणि उद्या आहे कोजागरी पौर्णिमा। तर या पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा पृथ्वीच्या सर्वात जास्त जवळ असतो आणि त्यामुळे तो मोठा दिसत असतो आणि या रात्री लक्ष्मी पृथ्वी तलावरती येऊन ती जागे असणाऱ्यांना धनधान्य आणि समृद्धी प्रदान करत असते आणि म्हणूनच या कोजागरी पौर्णिमेला एक अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं। प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा येत असते, पण ही जी कोजागरी पौर्णिमा आलेली आहे तर तिला विशेष महत्त्व दिलं जातं, कारण ही जी पौर्णिमा असते तर ती इतर पौर्णिमांपेक्षा सर्वात मोठी पौर्णिमा मानली जाते। चंद्र हा शीतल आणि मनाला प्रसन्न करण्याचे गोष्टीचे प्रतीक असल्यामुळे त्याची पूजा करणाऱ्यांना चंद्रासारखी शीतलता मिळत असते असं सुद्धा म्हटलं जातं आणि या दिवशी आपल्याला चंद्राची पूजा करायची असते। त्याचप्रमाणे आपल्याला माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करायची असते। आपल्याला पितरांना प्रसन्न करण्यासाठी सुद्धा काही उपाय आणि सेवा सुद्धा करायच्या असतात। त्याचप्रमाणे कोजागरी पौर्णिमेला अगदी प्राचीन काळापासून फार महत्त्व आहे आणि म्हणूनच या कोजागरी पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मी आणि इंद्राची पूजाही केली जाते। त्यामुळे आपल्याला या दिवशी जास्तीत जास्त सेवा आणि उपाय हे करायचे असतात। त्यामुळे आपण केलेल्या उपायांचा आणि सेवांचा आपल्याला जास्तीत जास्त फळ हे प्राप्त होत असतं। त्याचप्रमाणे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावशाली उपाय मी सांगणार आहे। हा उपाय तुम्हाला कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळपासून ते अगदी संध्याकाळपर्यंत तुम्हाला हा उपाय केव्हाही करता येईल। म्हणजे संध्याकाळी तुम्ही 6 वाजेपर्यंत हा उपाय करू शकता। तर पहा, तुम्हाला तुळशीसाठी एक वस्तू अर्पण करायची आहे आणि ही वस्तू या पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला अर्पण करायची आहे। त्यामुळे तुमचं 7 पिढ्यांचं दरिद्री गरिबी ही मुळासकट नष्ट होईल आणि त्यामुळे तुमच्या घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल। असा हा अत्यंत प्रभावी उपाय आहे जो तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। तर पहा, आपण तुळशीची रोज पूजा करत असतो आणि तुळशीची रोज पूजा केल्याने आपल्या घरामध्ये सुख, शांती, ऐश्वर्य येत असतं। त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा काही तुळशीचे उपाय हे सांगितलेले असतात आणि हे उपाय सुद्धा आपल्याला विशिष्ट तिथीला करायचे असतात। आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे। त्याचप्रमाणे आयुर्वेदामध्ये सुद्धा तुळशीचे बरेच फायदे आपल्याला सांगितलेले आहेत। शास्त्रामध्ये सुद्धा काही फायदे सांगितलेले आहेत, काही उपाय सांगितलेले आहेत। तुळस जी आहे तर ती माते समान असते। त्याचप्रमाणे ज्या घरामध्ये तुळस असते, म्हणजे ज्या घराच्या अंगणामध्ये तुळस असते तर त्या घरामध्ये कधीही दुःख, दारिद्र्य येत नाही किंवा आलं तरी ते जास्त दिवस टिकत नाही आणि त्यामुळेच आपल्या घरामध्ये तुळस असणं खूप महत्त्वाचं आहे। तुळस जी आहे तर ती भगवान श्री हरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि म्हणूनच तिला विष्णुप्रिय असं सुद्धा म्हटलं जातं। तुळशीचा विवाह हा शाळीग्रामाशी झाला होता आणि शाळीग्राम हे भगवान श्री हरी विष्णूंचे रूप आहेत आणि त्यामुळेच भगवान विष्णूंना प्रसन्न करायचं असेल तर तुळशीला आपल्याला ही वस्तू अर्पण करायची आहे। तुळशीमुळे वातावरण शुद्ध होत असते, म्हणूनच तुळशीच्या आसपासच्या परिसरामध्ये देवी देवतांचा वास असतो। आणि तर तुम्हाला काय करायचं आहे, पौर्णिमेच्या दिवशी सकाळी म्हणजे शनिवारी तुम्हाला सकाळी उठल्यानंतर स्वच्छ अंघोळ वगैरे करायची आहे। त्यानंतर तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे। सूर्याला अर्घ्य देत असताना त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी फुलं टाकायची आहेत, काळे तीळ टाकायचे आहेत आणि त्या पाण्याने तुम्हाला सूर्याला अर्घ्य हे द्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातली पूजा नित्याची करून घ्यायची आहे आणि त्या दिवशी तुम्हाला विशिष्ट माता लक्ष्मीची पूजा ही सुद्धा आवर्जून करायची आहे। आता ही पूजा कशी करायची, त्याचबरोबर सत्यनारायणची पूजा उद्या करायची की नाही याबद्दलचा डिटेल व्हिडिओ तुमच्यासोबत मी लवकरच शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आता यानंतर पहा, तुम्हाला तुळशीची सुद्धा पूजा करायची आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे। तर स्वच्छ पाणी त्या तांब्याच्या कलशामध्ये तुम्हाला भरायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर त्या पाण्यामध्ये तुम्हाला केसर जे आहे तर ते टाकायचं आहे आणि हे पाणी तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी तुळशीला अर्पण करायचं आहे। आता केसर खूप महाग असतं आणि ते बऱ्याच जणांकडे नसतं किंवा प्रत्येक घरामध्ये त्याचा वापर होतोच असं नाही। आता ज्यांच्या घरामध्ये नसेल तर त्यांनी काय करायचं आहे, एक वाटीभर तुम्हाला दूध घ्यायचं आहे
आणि हे जे दूध आहे तर ते तुम्हाला कच्चं घ्यायचं आहे. तापवलेलं दूध तुम्हाला किंवा गरम केलेलं दूध तुम्हाला कोणत्याही पूजेमध्ये वापरायचं नसतं. त्याचबरोबर अभिषेक ज्यावेळेला आपण देवांना घालत असतो तर तेव्हा सुद्धा आपल्याला कच्च्या दुधानेच अभिषेक हा घालायचा असतो. त्यामुळे ही एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे कोणत्याही झाडांना सुद्धा तुम्हाला दूध हे टाकायचं नसतं. कच्चं दूध जे आहे तर ते तुम्हाला वाटीमध्ये घ्यायचं आहे किंवा छोट्याशा कलशामध्ये किंवा चांदीच्या वाटीमध्ये तुम्ही घेतलं तरीही चालेल. त्यानंतर हे जे कच्चं दूध आहे तर ते तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे. दोन्हीपैकी तुम्हाला एकच गोष्ट जी आहे तर ती अर्पण करायची आहे. दोन्हीही अर्पण करायची गरज नाही. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, घरातल्या पैशांच्या अडचणी दूर करण्यासाठी, घराची मुलांची पतीची प्रगती होण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर हळद घ्यायची आहे. अगदी चिमूटभर हळद तुम्हाला काय करायची आहे तर तुळशीमध्ये तुम्हाला ती अर्पण करायची आहे. तुळशीचे जे खोड असतं झाडाचं तर त्या ठिकाणी तुम्हाला अगदी चिमूटभर हळद जी आहे तर ती अर्पण करायची आहे. किंवा तुम्ही त्या पाण्यामध्ये किंवा त्या दुधामध्ये जरी चिमूटभर हळद टाकली आणि ते दूध जरी तुम्ही त्या तुळशीला अर्पण केलं तरीही चालेल. अशा पद्धतीने तुम्हाला मी 2 ऑप्शन दिलेले आहेत. एक तर तुम्ही डायरेक्टली चिमूटभर हळद तुळशीला अर्पण करू शकता किंवा कच्च्या दुधामध्ये तुम्ही हळद जी आहे तर ती मिक्स करून ते दूध जरी तुम्ही तुळशीला अर्पण केलं तरीही चालेल. त्यानंतर जी हळद आता आपण अर्पण करणार आहोत तर ती हळद तुम्हाला मसाल्याच्या डब्यामधली किंवा जी आपण आपल्या स्वयंपाकासाठी वापरत असतो तर ती तुम्हाला घ्यायची नाहीये. तर तुम्हाला हळद जी आहे तर जी तुम्ही पूजेसाठी वापरता तर ती हळद तुम्हाला घ्यायची आहे. आता हे जे दूध आहे तर ते आपल्याला अर्पण करायचं आहे. अर्पण केल्यानंतर तुम्हाला तुळशीला 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. 11 प्रदक्षिणा मारत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर पहा, या दिवशी तुम्हाला तुळशीजवळ एक स्वस्तिक सुद्धा आवर्जून काढायचं आहे. तुळशीची तुमच्याकडे कुंडी असेल किंवा वृंदावन असेल तर त्यावरती तुम्हाला हळदीने एक स्वस्तिक तुम्हाला काढायचा आहे. तर आतापर्यंतचा जो मी उपाय तुम्हाला सांगितला हा सर्व उपाय तुम्हाला सकाळी करायचा आहे. आता संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे तर जेव्हा प्रदोष वेळ असते म्हणजे 6 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत किंवा अगदी 12 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय केव्हाही जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे. थोडंसं धान्य घ्यायचं आहे, गहू किंवा तांदूळ जे काही तुमच्याकडे असेल ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि तुम्हाला तुळशीजवळ एक स्वस्तिक काढायचं आहे. तर पहा, चंद्राचा उजेड असताना तो अतिशय लखलखीत असतो आणि या चंद्राच्या प्रकाशामध्येच आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर हे धान्य घेऊन तुम्हाला तुळशीजवळ जायचं आहे. तुळशीपाशी एक स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक काढल्यानंतर त्या स्वस्तिकावरती तुम्हाला एक तुपाचा दिवा लावायचा आहे. आता हा दिवा तुम्ही मातीचा दिवा घ्या किंवा मग तुम्ही कणकेचा दिवा घ्या, कोणताही दिवा घेतला तरीही चालेल. पितळेचा घेऊ शकता किंवा तुम्ही चांदीचा घेतला तरीही चालेल. त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला 2 वातींची मिळून एक जोडवा त्या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि नंतर लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्हाला यामध्ये एक लवंग सुद्धा टाकायचे आहे. त्याचप्रमाणे एक वेलची सुद्धा टाकायची आहे आणि एक तांदळाचा दाणा जो आहे तर तो तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला स्वस्तिकावरती ठेवायचा आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, स्वस्तिका जवळ वरती ठेवून तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो तुळशीजवळ प्रज्वलित करायचा आहे. हा उपाय तुम्हाला रात्री करायचा आहे. 6 नंतर तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता. आणि हा उपाय केल्यानंतर माता तुळशीला तुम्हाला हात जोडायचे आहेत, नमस्कार करायचा आहे आणि तुम्हाला प्रार्थना करायची आहे. तुमची जी काही अडचण असेल तर ती अडचण तुम्हाला व्यक्त करायची आहे. मुलांची, पतीची आणि घराची प्रगती होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि माता तुळशीला तुम्हाला सांगायचं आहे की तुमची कृपा ही सदैव माझ्या घरावरती राहू द्या आणि तुमचा आशीर्वाद सुद्धा माझ्या घरावरती राहू द्या, अशी प्रार्थना तुम्हाला तुळशी मातेला करायची आहे. आणि हा एक उपाय तुम्हाला या पौर्णिमेच्या दिवशी, उद्याच्या दिवशी करायचा आहे. आणि जी सेवा तुम्हाला मी सांगितलेली आहे तर ती तुम्हाला सकाळी करायची आहे आणि जो उपाय तुम्हाला मी सांगितलेला आहे तर तो तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे. तर संध्याकाळी आपण तुळशीला हात लावत नसतो, तुळशीची पानं तोडायची नसतात आणि तुळशीला पाणी सुद्धा घालायचं नसतं. त्यामुळे जी सेवा आहे तर ती तुम्हाला सकाळीच करायची आहे आणि जो उपाय आहे तर तो तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.